तर आमच्या समोर आहे गाइस तिथे वेरूळची लेणी आणि इथे आमच्या समोर घोड़ा जिनको चलना वगैरह नहीं आता उनके लिए क्या अंदर तक लेके जाते पूरा। अच्छा क्या चार्ज रहता है फिर? जर गाइस तुम्ही इंडियन पर्सन आहे तर तुम्हाला आहे ना फक्त 40 रुपीज पे करावं लागतील आणि इफ तुम्ही फॉरेनवरून असतील अब्रॉडवरून असतील तर तुम्हाला 600 रुपीज पर पर्सन पे करावं लागेल। वरतून तर खालपर्यंत गाइस हे एकाच दगडामध्ये ना कोरून कोरून बनवलेल्या या शिला आहे। म्हणजे मी तुम्हाला एक सर्वात मेन स्टोरी सांगतो, हे यासाठी बनवलं गेलेलं होतं बिकॉज आपले जे हिंदुत्व आहे ना म्हणजे हिंदू समाज आहे ना तो कधी मिटायला नाही पाहिजे। जे तुम्हाला दिसतंय हे सर्व काही त्यांनी तोडायचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्याकडून पूर्ण हे तुटलेलं नाही आहे। आता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे आणि तुम्ही सुद्धा बोलतील की तुम्हाला सुद्धा यायला हवं इथे। सो हे गाइस फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मस्त दर्शन झालं बट आम्हाला आहे ना 2 तास लागून गेले दर्शनासाठी। मध्येच आहे ना 15-20 मिनटासाठी आरती सुरू झाली होती तर आम्ही थांबून गेले होते आणि दर्शन तर खूप मस्त झालेलं आहे। तर हे होतं 12 ज्योतिर्लिंगामधलं सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून आणि सर्वात पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे सोरटी सोमनाथ, ते पण माझं झालेलं आहे बट बघू यावर्षी जर जाता आलं तर नक्की जाऊ। आता आम्हाला एलोरा केव्हमध्ये पण जायचं आहे बट एवढं तिथे अजिंठा लेणीसारखं नाही आहे, लहान आहे इथे बट इथे पण मस्त आहे। इथे यायचं आहे तर लवकरच यावं लागेल सकाळी, नंतर अशी गर्दी होते मग बघा। तर आमच्या समोर आहे गाइस तिथे वेरूळची लेणी आणि इथे आमच्या समोर घोडा मारतो का दादा? नाही ना, काय नाव आहे याचं? मस्तान। मस्तान कितने साल का ये? 2 साल का। 2 साल का? बहुत बड़ा हो गया 2 साल में। घोड़े पे बैठ रानी अभी भी। चला गाइस आता मध्ये जाऊ आणि बघू मधला काय सीन आहे आणि हे अपंग लोकांसाठी वाटतं। ये किसके लिए भैया? अच्छा जिनको चलना वगैरह नहीं आता उनके लिए क्या अंदर तक लेके जाते पूरा? अच्छा क्या चार्ज रहता है फिर इसका? चार्ज इसका 1200 रुपये। 1200 रुपये। अच्छा कितने घंटे का? 2 घंटे 3 घंटे। अच्छा तर हे पण तुम्हाला अवेलेबल आहे गाइस इथे। चला तुम्हाला ना लेणी बघण्यासाठी ना इथून एंट्री करावं लागेल आणि इथून तिकीट काढावं लागेल तुम्हाला। जर गाइस तुम्ही इंडियन पर्सन आहे तर तुम्हाला आहे ना फक्त 40 रुपीज पे करावं लागतील आणि इफ तुम्ही फॉरेनवरून असतील अब्रॉडवरून असतील तर तुम्हाला 600 रुपीज पर पर्सन पे करावं लागेल। मी खूप ठिकाणी बघितलेले आहे जिथे असे लेणी वगैरे असतं आणि एंट्री फी असते ना तिथे फॉरेनरसाठी 600च असतं। मी मुंबईला पण गेला होता ना एलिफंटा केव्ह तर तिथे पण 600 होती आणि अजिंठा केव्ह तिथे पण 600 आहे। तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मध्ये आणि ना लाईनीत हे काही कॉईन सारखं भेटलेलं आहे आम्हाला, हे तिथे द्यावं लागतं किंवा कशात तरी टाकावं लागतं। बघू काय करायचं आहे याचं ते। अच्छा आता आहे ना हे तिथे कशावर तरी असं ठेवतं आणि त्यानंतर आपल्याला मध्ये जायला एंट्री भेटते आणि मध्ये येऊन सर्वात आधी आपला तिरंगा भारताचा ध्वज बघायला भेटतो। तर हे जे तुम्ही बघताय ना हे हाताने बनवलेल्या शिला आहे, म्हणजे ना त्या काळी त्यांनी
हाताने कोरून करून या शिला बनवलेल्या आहे. वरतून तर खालपर्यंत गाईस हे एकाच दगडामध्ये ना कोरून कोरून बनवलेल्या या शिला आहे. म्हणजे 100पेक्षा जास्त वर्ष लागलेले आहे या सर्वांसाठी. हे तर काहीच नाही, मध्ये अजून खूप आहे. वा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना गाईस, हे तर काहीच नाही, मधून त्यांनी किती कोरून कोरून काम केलेलं आहे. कोरीव काम याला म्हणता आपल्या मराठी भाषेमध्ये. बघा किती भारी स्ट्रक्चर. एलिफंट म्हणजे आता यालाच बनवायला कितीतरी वर्ष लागले असतील. तुम्हाला एक सांगू गाईस, हे ना सर्वांनी बघितलेलं आहे. केव्स तर सर्वांनी बघितलेलं आहे. इथे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, खरं आहे की नाही? हे ना की इथे कोणीच एक्सप्लोर करायला येत नाही, इथे फक्त फोटो काढायला येतं. आपण तर ब्लॉग बनवायला आलेले, जे मी बघतो ते तुम्हाला दाखवतो. बघा असं काही स्ट्रक्चर आहे. आणि ना हे खालून वर नाही घेऊन गेले, वरतून खाली आणलेले आहे ते कोरीव काम जे असतं ना ते. ये देखिए 200 साल का मंदिर ये बना हुआ है वेलोर गुफा. ये ऊपर से नीचे की ओर किया गया है, कलाकृति बनाई है. पहले ज़माना में लाइट की सुविधा नहीं रहती थी, उसके वजह से ये लोग क्या करते थे कि ये लोग पानी खड्डा करते थे, खड्डे की वजह से उसमें पानी डालते थे और जो सूर्य की किरणें अपने आती थी ये पानी में गिरती, पानी की वजह से उजाला होता था. तो ये सिर्फ इन्हें सूर्य की किरणों के अनुसार रोशनी के ऊपर ही ये पूरा बनाया गया है. बरोबर. तर म्हणजे बघा त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त टॅलेंट होता की लाईट कसा जागृत करायचा. म्हणजे ना एक म्हणता ना आपण की क्रिएटिव्हिटी, तर त्यांनी केलेली ती क्रिएटिव्हिटी. सूर्याचा जो प्रकाश असतो ना, किरणे जे म्हणतात, ते पाण्यात पडल्यानंतर ते कसं असं हे होतं, त्याचा फेलता म्हणजे असं फ्लो होतो तो, बरोबर. तर मग त्याच जडामध्ये त्यांनी ही कलाकृती केलेली आणि एवढी भारी आहे ना गाईस. हे असं वरतून खाली आणलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला एक सर्वात मेन स्टोरी सांगतो. हे यासाठी बनवलं गेलेलं होतं बिकॉज आपले जे हिंदुत्व आहे ना, म्हणजे हिंदू समाज आहे ना, तो कधी मिटायला नाही पाहिजे, यासाठी ना हे बनवलं गेलेलं होतं. आणि तुम्हाला हे दिसत असेल, मंदिराचं जे स्ट्रक्चर असतं ना, सेम तसं बनवलं गेलेलं आहे हे. तर त्यामुळे ना हे बनवलं होतं, कारण की आपलं हिंदुत्व संपायला नाही पाहिजे. गाईज जर तुम्ही एकदम आहे ना मन लावून बघतील तर तुम्हाला आहे ना इथे आपल्या देवी देवतासुद्धा दिसतील. बघा तुम्हाला हनुमान दाखवू का? आहे बघा हनुमान, ब्रह्मा विष्णू महेश हनुमान. इथे ना असं बनवलं गेलेलं होतं की ना आपलं हिंदुत्व जे आहे ना ते कधी संपायला नाही पाहिजे. पण मुघलांनी येऊन सर्व घाण केली, म्हणजे खूप काही तोडायचा प्रयत्न केलेला आहे मुघलांनी. तर त्यामुळे हे प्रॉपर स्ट्रक्चर नाही. जर आपलं जर प्रॉपर स्ट्रक्चर असतं ना, एवढं भारी वाटलं असतं बघायला. पण आता काय करणार आहे, त्यांनी येऊन तोडले. ते जे तुम्हाला दिसतंय हे सर्व काही त्यांनी तोडायचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांच्याकडनं पूर्ण हे तुटलेलं नाही आहे का? कारण की आपले जे देवी देवता होते त्यांनी हे करू दिलं नाही त्यांना. त्यामुळे ना आपलं हिंदुत्व अजून पण या भारतामध्ये आहे आणि हेच राहणार आहे. जय श्रीराम गाई, जय श्रीराम. का रे, मुघलांमध्ये ताकद नाही होती ना रे? बिलकुल पण ताकद नाही होती. काय तोडलंय त्यांनी? हे तोडणं म्हणता का? अरे आमची निशाणी आयुष्यभर राहील, जोपर्यंत हे जग म्हणजे पूर्ण आपली अर्थ जी आहे ना नष्ट नाही होऊन जात ना, तोपर्यंत आपली निशाणी राहील अशीच. तुम्ही किती प्रयत्न करा त्याला तोडायचा.
त्या लोकांचा अभिमान होतोय गाईस ज्यांनी हे बनवलेलं आहे. एवढं डिटेलिंग वर्क केलेलं आहे ना गाईस. कोरीव काम एवढं नाही इथे, आणि इथे 10 पिढ्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे हे जे कोरीव काम तुम्हाला दिसतंय ना 10 पिढ्यांनी केलेलं आहे. एवढं छान वाटतंय ना की आपला हिंदू धर्म कायम आयुष्यात राहील. कधीच काही होऊ शकत नाही या धर्माला. हे बघा, ओ बापरे, जवळच आहे रे, पडले तरी काही तुटणार नाही. तर हे बनवलं गेलं होतं आपलं हिंदू धर्म वाचवण्यासाठी. बेसिकली होतं काय काहीच माहिती का, देवांना आता ऑलरेडी माहिती असतं की पुढे जाऊन काय होणार आहे. तर देव काय करतात, जो सर्वात जास्त देवाचा जो भक्त असतो ना, जो तपस्या करतो वगैरे, त्या काळामध्ये राजा लोक जे होते ते खूप तपस्या करायचे. मग राजा लोक काय होते, मग तपस्या केल्यानंतर ते जे देव असतं आपले, आता कोणतेही देव घ्या, शंकर भगवान घ्या, राम घ्या किंवा हनुमान, ते त्यांना प्रसन्न व्हायचे. मग ते त्यांना सांगायचे की तुम्ही ना आपला धर्म वाचवण्यासाठी अशी काही कलाकृती करा जे आपल्या पूर्ण म्हणजे येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती असेल. तर हे त्याच्यासाठी बनवलं गेलेलं असतं. कारण की होतं काय बघा, जर हे बनवलं नसतं गेलं ना तर आपल्या पिढीला समजलं नसतं की आपला हिंदू धर्म खरंच आहे की नाही. म्हणून तो मध्येच एक धर्म आला आणि त्या धर्माने आपलं हे नष्ट करायचा प्रयत्न केला. तर त्यामुळे आपले जे देव होते ते त्या राजावर, म्हणजे ते राजाची गोष्ट तर कोणी टाळू शकत नव्हतं, मग ते त्या राजांवर प्रसन्न झाले असतील. त्या राजांना सांगितलं असेल की असं असं तुम्ही करा, आपला हिंदू धर्म याच्याने वाचू शकेल. बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला खायचं असेल किंवा प्यायचं असेल ते तुम्हाला भेटून जाईल. लिंबू पाणी, भुट्टा, पोंगे, लेमन ज्यूस जास्त इथे. लेमन ज्यूस यासाठी ठेवलेलं आहे बिकॉज मध्ये गेल्यानंतर एवढं फिरतो माणूस आणि थकतो, आणि लिंबू ज्यूस पिल्याने म्हणजे लेमन ज्यूस पिल्याने ना ताकद येते, म्हणून लेमन ज्यूस ठेवलेलं. हायवे तो टावर ना, हायवे मंदिर आहे रे, हायवे तो तिकडे समृद्धी वगैरे दिसतं. तर गाईस आता आम्ही ना शुलीभंजनला आलेले. इथे ना दत्तात्रय भगवानाचं एक जागृत ठिकाण आहे आणि खूप मस्त मंदिर आहे. व्ह्यू बघितलाच असेल तुम्ही की किती भारी व्ह्यू आहे. शेतं दिसत आहे आणि बाकी त्या साईडला दूर दूरपर्यंत काही दिसत नाही, फॉग दिसतंय. चला आता दर्शन करून घेऊ आपण. जय मंदिर वरती असं जास्त सिडत नाही. हा असा काही एरिया येताना एवढं मस्त होतं ना, एवढं मस्त जंगल होतं, ते तुम्हाला जाताना दाखवेल. आता मी दत्तात्रय भगवान की जय. देवेश काकाचं असं म्हणणं आहे की इथे अजून पण महाराज येतात. सोनदादा म्हटलं मग आता भेटूनच घेऊ. म्हटलं जीन्स पॅन्ट चालते ना रे, गाणी चालणार. दत्तात्रय भगवान की जय. तर हे ते मंदिर आहे गाईस. तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे दत्तात्रय भगवान. आपलं दर्शन असंच टेकडीवर केव्हा झालं होतं माहिती आहे? गिरनारला 2019. हा, लॉकडाऊनच्या आधी जेव्हा आम्ही गिरनारला होते ना तेव्हाच. आपण किती वाजता दर्शन केलं होतं दादा? सकाळी 4:30 वाजता सर्वात पहिले आमचा नंबर होता. आणि ना आम्ही रात्री 2 वाजता गेलो होतो. 2 वाजता म्हणजे आम्ही 10ला सुरुवात केली चढायला. 2 वाजता पोहोचलो. नाही, 2नी लवकर पोहोचलेलं वाटतं. 9,999 पायऱ्या 2 वाजता चढलो होतो आपण पूर्ण. 2 तास 3 तास तिथे थांबलो होतो. 5:30 वाजता मंदिर उघडलो. हां, पण गाईस जर तुम्ही हायस्ट पॉईंटवर म्हणजे ते सर्वात उंच शिखर आहे दत्तात्रय भगवानांचं, आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर आहे ना एवढी थंडी वाजत होती ना आम्हाला, आमची म्हणजे आम्ही हालत होते डायरेक्ट. असं एका ठिकाणी उभंच राहता येत नाही, थरथर कापत होते. एवढी मजा येत होती आम्हाला तिथे. आता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे आणि तुम्ही सुद्धा बोलतील की तुम्हाला सुद्धा यायला हवं इथे. तर हा व्ह्यू चेक करा. तुम्ही एक्सपेक्ट पण केलं होतं की असा व्ह्यू इथून बघायला भेटेल तुम्हाला? मला तर नाही, मी विचारच नाही केलं होतं. आम्ही तिथेच डोंगरांमध्ये फिरत होते, मग तेव्हा इथे आले. त्यानंतर आम्हाला हा व्ह्यू बघायला भेटला. म्हटलं ऐसा भी कुछ है भाई. मला तर वाटतंय ना तो समृद्धी महामार्ग आहे. आपण आलेलो आहे शुलीभंजन या पर्वतावर. शुलीभंजन या पर्वतावर एकनाथ महाराजांचे जे गुरु होते जनार्दन स्वामींना दत्त महाराजांनी इथे सेवा करायला सांगितली. आणि दत्त महाराजांच्या आदेशानुसार जनार्दन स्वामींनी जेव्हा इथं सेवा केली, कालांतराने त्यांना पुन्हा दत्त दर्शनाचा योग घडला. आणि त्यांनी त्यांचे शिष्य जे आहे संत एकनाथ महाराज,
तर संत एकनाथ महाराजांना सुद्धा त्यांनी इथे सेवा करायला सांगितलं आणि संत एकनाथ महाराजांना इथे प्रत्यक्ष दत्त महाराजांनी साक्षात दर्शन देऊन वाघाच्या रूपात आणि मलंग रूपात असं दर्शन दिलेले आहे. असं हे जागृत ठिकाण दत्त महाराजांचं अतिशय पवित्र ठिकाण असे ठिकाण आहे.